वेलकम बॅक स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल सर्किट आणि कॉम्प्लिकेटेड सर्किट ह्या टॉपिकचा काय केला स्टडी केला. सिंपल सर्किटमध्ये आपण प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह आणि प्युअर इंडक्टिव्ह हे सर्किट काय केलं स्टडी केले. त्याचबरोबर लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये LR सर्किट, RC सर्किट ह्या टॉपिकचा केला स्टडी केला आणि त्याशी रिलेटेड असले जे काही प्रॉब्लेम्स आहे हे प्रॉब्लेम काय केले आपण डिस्कस केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लिकेटेड सर्किटमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करतोय आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड फॉर बोर्ड एक्झाम, दॅट इज LCR सर्किट. नेक्स्ट टॉपिक इज LCR सर्किट, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ द थ्री component. L means inductor, R means resistor and C means capacitor. मग आपल्याला काय करायचं आता या इक्वेशनमध्ये किंवा या सर्किटमध्ये की जे काय टोटल जो काही EMF असेल किंवा टोटल करंट आणि टोटल इम्पेडन्स हा सर्किट किती देणार आहे त्या करंट ज्यावेळेस पास होणार त्यावेळेस ते आपण काय करणार इक्वेशनमध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. मग आपण असं कन्सिडर करूया की कन्सिडर अ सर्किट विच इज कन्सिस्ट ऑफ इंडक्टर, देन अ कॅपॅसिटर अँड रेजिस्टर विच आर कनेक्टेड इन अ सिरीज. ठीक आहे, हे काय केलं आपण विच आर कनेक्टेड इन सिरीज टू अ अल्टरनेटिंग व्होल्टेज दॅट इज E. ठीक आहे, आपण काय केलं तर एक अल्टरनेटिंग व्होल्टेज सप्लाय केले E इक्वल टू E0 इंटू साईन ओमेगा टी. ओके, बघा काय केलं आपण एक LCR सर्किट घेतलं की ते कसं तुमचं सिरीजमध्ये काय केलं आपण कनेक्ट केलं आहे आणि त्याला आपण काय केलं आहे E इक्वल टू E0 साईन ओमेगा टी एवढं काय करतो आपण व्होल्टेज काय करतो अप्लाय करतोय. म्हणजे त्याला आपण व्होल्टेज अप्लाय करतो त्याच कारण इथून काय तुमचा करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे आणि हा करंट जो काय तुमचा असेल तो I इक्वल टू I0 इंटू साईन ओमेगा टी. ठीक आहे, त्यामध्ये E0 म्हणजे आपल्याला माहिती पीक व्हॅल्यू असते व्होल्टेजची, I0 म्हणजे काय असतं I0 इज द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट. मग आता जे हे व्होल्टेज हे पास होणार आहे ते व्होल्टेज काय असतं तुमचं जे काय व्होल्टेज आहे दिस व्होल्टेज विल बी द सेम अक्रॉस VL, देन VC अँड VR. ठीक आहे, जे काय व्होल्टेज आहे ते काय असणार प्रत्येक पॉईंटला काय तुमचं सेम असणार आहे. मग जर का आपण प्रत्येक कंपाऊंडच्या अक्रॉस जर का व्होल्टेज जर का राईट डाऊन केलं तर आपण लिहिणार बघा द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इज. बघा व्होल्टेजच्या VRच्या अक्रॉस रेजिस्टर काय असणार तुमचं ते आपण लिहूया ER इज इक्वल्स टू. ठीक आहे, याच्या अक्रॉस आपण समजा व्हॅल्यू लिहिताना ELच्या फॉर्ममध्ये लिहूया म्हणजे आपल्याला इक्वेशन व्यवस्थित काय होईल रिप्रेझेंट करता येईल. ठीक आहे, म्हणजे काय लिहिणार ER इक्वल टू काय असेल तुमचं I इंटू R. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टरच्या अक्रॉस आपल्याला माहिती काय असतो EL इक्वल टू I इंटू काय असणार आहे X इंटू L आणि XL मीन्स आपण काय लिहितो XL इक्वल टू काय तुमचा ओमेगा इंटू L. ठीक आहे, म्हणजेच इक्वेशनचं असेल EL इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला I इंटू ओमेगा इंटू L. त्यानंतर द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज EC इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण I इंटू XC वेअर XC इज इक्वल्स टू 1 अपॉन ओमेगा इंटू C. ठीक आहे, मग आता हे जे काय EL, ER आणि EC हे काय तुमचे दीज आर द RMS व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर, कॅपॅसिटर अँड रेजिस्टर. ओके, आणि त्याच्या अक्रॉस जे काय व्होल्टेज आपण रिप्रेझेंट केले ते आपण या फॉर्ममध्ये लिहिलेले. ओके, पण आपल्याला माहिती की ज्यावेळेस आपण या इक्वेशनचे फेज डायग्राम ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो द फेज डायग्राम किंवा द फेजर डायग्राम फॉर द LR सर्किट. ठीक आहे, मग हे जे काय LR सर्किटसाठी म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ LR कॉम्बिनेशन ऑफ RC हे सर्किट ज्यावेळेस आपण यांच्या फेज डायग्राम स्टडी केला त्या फेज डायग्राम कशा कॅल्क्युलेट करायच्या किंवा कशा ड्रॉ करायच्या हे स्टडी करण्यासाठी ह्या लेक्चर सिरीजमधलं याच्या मागचं जे काही लेक्चर्स आहे हे लेक्चर तुम्हाला काय करावं लागेल पहिले बघावं लागतील त्याच तुम्हाला हा कन्सेप्ट काय होईल व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला LR सर्किट RC सर्किटच्या फेज डायग्राम कशा कॅल्क्युलेट केल्या जातात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता जर का आपण सगळ्यात पहिले व्होल्टेजचं जर का आपण रेजिस्टरचं जे का आपण फेज डायग्राम काढले तर आपल्याला माहिती आहे की त्यात काय तुमचं की द व्होल्टेज अँड करंट आर इन अ सेम फेज. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो का I0 असेल आणि ER किंवा I आणि ER हे कशा तुमचे इन फेज असतात.
ओके. त्यानंतर इंडक्टरचे अक्रॉस जे आपण काढतो, इंडक्टरमध्ये काय सांगतो आपण की इन इंडक्टर एल इज, ठीक आहे, फेजर डायग्राममध्ये एल काय असतो, एल इज लीड बाय π/2, ठीक आहे, दॅन द करंट. म्हणजे करंटपेक्षा कसा असतो तो π/2 ने कसा असेल, लीडमध्ये असेल. म्हणजे जे का तुमचं डायग्राम असेल काय असेल तुमची, दिस विल बी द EL. ओके, त्याला आपण इकडं एल इक्वेशन आपण इथं लिहूया, ठीक आहे, दिस विल बी द EL. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. आपल्या कॅपॅसिटरसाठी माहिती की कॅपॅसिटरमध्ये काय व्होल्टेज असेल, दिस इज लॅग बाय π/2, ठीक आहे. फेजर डायग्राममध्ये की जे काय व्हॅल्यू कुठं असणार तुमची, डाऊनवर्डला असणार, ठीक आहे, ते असेल तुमची EC. ओके. मग आता जर का तुमचा हे इक्वेशन आपण असं कन्सिडर केलं की जो का तुमचा EL आहे, ठीक आहे, इन दिस डायग्राम कन्सिडर EL इज ग्रेटर दॅन EC. म्हणजे काय, EL हा EC पेक्षा जर का मोठा असेल त्याचा अर्थ काय की आपल्याला माहिती की यांचा जर का आपल्याला रिझल्टंट व्हॅल्यू जर का कॅल्क्युलेट करायची असेल तर रिझल्टंट व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करतो आपण, रिझल्टंट व्हॅल्यू मस्ट बी इट इज अ वेक्टर, ठीक आहे. म्हणजे आता आपण एक वेक्टर डायग्रामच आपण काय रिप्रेझेंट करतोय. म्हणजे याचा अर्थ काय, याचा जर का आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करता असेल, रिझल्टंट किती असेल तुमचा, या फॉर्ममध्ये काय त्याचा रिझल्टंट असणार आहे. ओके. मग हा जो काही रिझल्टंट आहे, या रिझल्टंटला आपण काय म्हणतोय की दिस विल बी द रिझल्टंट ऑफ द सर्किट. मग आपण काय कन्सिडर करणार बघा की हा तुमचा EL हा म्हणजे काय तुमचा EL मायनस EC, हा ER आहे, तर हा पण काय असेल तुमचा ER, आणि हा काय तुमचा रिझल्टंट E असणार आहे, ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं की हाऊ टू कॅल्क्युलेट दिस रिझल्टंट, जो काही रिझल्टंट EMF आहे, हा रिझल्टंट EMF काय करणार आपण कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. मग रिझल्टंटची व्हॅल्यू काय असेल बघा, रिझल्टंटची व्हॅल्यू काय असेल तुमची E² इज इक्वल्स टू ER² प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे जो का तुमचा टोटल रिझल्टंट असेल काय असेल तुमचा कॉम्बिनेशन ऑफ दिस टू व्हॅल्यूज, E² इक्वल टू ER² प्लस EL मायनस EC². मग आता व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया बघा. ER म्हणजेच काय लिहितो आपण I इंटू R² प्लस EL मायनस EC मीन्स ELची व्हॅल्यू काय लिहिली आपण बघा, I इंटू XL मायनस I इंटू ωc², ठीक आहे. E² इक्वल काय नाही बघा, I² इंटू R² प्लस याच्यातून समजा आपण I² कॉमन घेतात, I² इक्वल टू केलं तुमचा XL मायनस ωc, किंवा आपण त्याला आपण XC म्हणूया, XC², ठीक आहे. म्हणजे जर का तुम्ही E² इज इक्वल्स टू I² कॉमन लिहिला तर काय लिहितील तुम्हाला R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग आपल्याला जर का फक्त E लिहायचं असेल तर E's इक्वेशन काय मिळेल तुम्हाला बघा, I इंटू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. दिस विल बी द रिझल्टंट EMF फॉर द LCR सर्किट. मग जो काही LCR सर्किट असेल तर LCR सर्किटसाठी जो का तुमचा रिझल्टंट EMF मिळाला, हा रिझल्टंट EMF किती आहे तुमचा E इक्वल टू I इंटू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL मायनस XC². मग याच्यात आपण काय सांगतो की हा जो काय R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर, दिस इज द रेजिस्टन्स, हा काय तुमचा टोटल रेजिस्टन्स, हा काय तुमचा दिस इज द टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द LCR सर्किट. जसं आपण रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये R हा का तुमचा रेजिस्टन्स होता, तसं तुमचा कॅपॅसिटर सर्किटमध्ये ωL किंवा XL आपण रेजिस्टन्स म्हणून नोट डाऊन केलं होतं, किंवा इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ωL म्हणजे काय तुमचा रेजिस्टन्स आपण लिहिलं, ठीक आहे. म्हणजे याला तर आपण काय म्हणतो टोटल रिॲक्टन्स, ठीक आहे. दिस इज द टोटल रिॲक्टन्स, असाही क्वेश्चन आपण म्हणू शकतो. टोटल रिॲक्टन्स मीन्स द अपोजिशन ऑफर बाय द इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह सर्किट इज कॉल्ड ॲज अ रिॲक्टन्स. मग आता ह्या इक्वेशनमध्ये हा जो का आपण E अपॉन जे काही इक्वेशन आहे, ठीक आहे, मग आपण जर का E अपॉन I जर का इक्वेशन लिहिलं तर आपल्याला काय मिळेल, त्याच्यावरून जर का करंट कॅल्क्युलेट करायचं असेल त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन लिहिता येईल बघा, करंट फॉर LCR सर्किट इज I इक्वल टू E अपॉन स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजेच I इक्वल टू, याचा अर्थ काय असेल तुमचा हा जो काही E आणि हा काय तुमचा टोटल, याला आपण काय म्हणणार आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ इम्पेडन्स, ठीक आहे. म्हणजे हा जो का तुमचा पूर्ण जो का फॅक्टर, या फॅक्टरचा आपण काय म्हणतो इम्पेडन्स, दॅट इज द टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द LCR कंपोनंट. ओके, त्याला आपण काय म्हटलेलं आहे इम्पेडन्स, दिस इज कॉल्ड ॲज अ इम्पेडन्स.
मग अशा प्रकारे हे जे का तुमचं LCR सर्किट आहे, LCR सर्किटमध्ये जो का तुमचा करंट आणि रिझल्टंट EMF कसा कॅल्क्युलेट केला त्याबद्दल आपण काय केलं, डिस्कशन केलं आहे. ओके, दिलेल्या इक्वेशनचा स्क्रीनशॉट घ्या किंवा त्याच्या नोट्स काय करा, ड्रॉ करून घ्या. Okay student, here we consider current that is E upon square root of R square plus XL minus XC square, and this term that is square root of R square plus XL minus XC square. This equation is called as the impedance and is represented by the Z. ठीक आहे, याला आपण काय करतोय, Z ने काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे. ओके स्टुडंट, देन फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कन्क्लूड दॅट Z is equals to R square plus XL minus XC square is the impedance for the LCR circuit. Okay, then we have to calculate the phase angle. Now we have to calculate phase angle. मग आता फेज अँगल तर काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल या सर्किटवरून, तर तो येईल तुमचा बघा tan phi इज इक्वल्स टू EL मायनस EC अपॉन काय असेल तुमचा E. ओके, म्हणजे तो का तुमचा टोटल EL मायनस EC अपॉन काय असेल R. म्हणजे याचा अर्थ काय असेल बघा, E म्हणजेच काय लिहिलं आपण I इंटू XL मायनस I इंटू XC अपॉन I इंटू R. म्हणजेच काय तुमचा I गेट कॅन्सल, दॅट इज XL मायनस XC अपॉन काय असेल R. ओके, म्हणजे त्याचा अर्थ का तुमचा tan phi, आणि जर का तुम्हाला phi कॅल्क्युलेट करायचं, phi काय तुमचा tan इनवर्स ऑफ XL मायनस XC अपॉन R विल बी द phase angle for the LCR circuit. Okay student, then from this graph we have to calculate sin phi and cos phi. ठीक आहे, समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये असा क्वेश्चन विचारला की ऑल्सो कॅल्क्युलेट sin phi and cos phi. बघा, मग आता जर का तुम्हाला sin phi कॅल्क्युलेट करता असेल तर sin phi म्हणजे काय असतं आपल्याला माहिती, sin phi इज नथिंग बट अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. मग आता या इक्वेशनमध्ये काय अँगल तर का आपण अपोजिट साईड जर का कन्सिडर केली तर अँगलच्या अपोजिट साईड किती असते तुमची बघा, EL मायनस EC अपॉन काय असणार तुमचा E असेल. ओके, EL मायनस EC अपॉन काय असेल E. मग E म्हणजेच आपण IL काय लिहितो बघा, IL इक्वल टू I इंटू XL मायनस I इंटू XC, आणि E म्हणजेच काय लिहिलं आपण टोटल I इंटू Z. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल बघा, साइन फाय दॅट इज साइन फाय इज इक्वल्स टू XL मायनस XC अपॉन काय लिहिणं आपण Z, दॅट इज फाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ XL मायनस XC अपॉन काय असेल Z. दिस विल बी द इक्वेशन फॉर द साइन अँगल. ओके, and from equation we also calculate cos phi. ठीक आहे, समजा तुम्हाला cos phi जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर cos phi म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड किती त्याची बघा ER, आणि दोघा तुमचा हायपोटेनियस किती तुमचा E. म्हणजे जे काही इक्वेशन असेल ते असेल तुमचं ER अपॉन E. ER अपॉन E दॅट इज ER मीन्स IR अपॉन काय असेल IZ, दॅट इज R अपॉन Z विल बी द cos phi. ओके, जर का तुम्हाला cos phi चं इक्वेशन विचारलं तर cos phi चं इक्वेशन किती असेल R अपॉन Z. sin phi म्हणजे काय तुमचा XL मायनस XC अपॉन Z, and tan phi is nothing but XL minus XC upon R. Okay student, this is the theoretical part for the LCR circuit. From these equations we have to solve some basic problem regarding the LCR circuit. Okay student, the question is, an inductor of 0.5 Henry, a capacitor of 1 microfarad, a resistance of 100 ohm are connected in series, and a source of alternating EMF of RMS value 20 volt and frequency 500 Hz is connected across the combination. Then find inductive and capacitive reactance, impedance, phase difference between applied EMF and current in a circuit, voltage across each component, power factor and average power consumed by one cycle. तर ह्या एकाच क्वेश्चनमध्ये आपण आतापर्यंत जे काय स्टडी केलं या सगळ्या टॉपिकचा काय होणार आहे, स्टडी होणार आहे. तर हा क्वेश्चन आपण व्यवस्थित काय करूया, सॉल्व करूया. बघा, सगळ्यात पहिले काय काय दिलं आपल्याला गिवनमध्ये, गिवन इज
इंडक्टर ऑफ 0.5 हेनरी, ठीक आहे, म्हणजे आपल्याला एल गिवन आहे 0.5 हेनरी. देन अ कॅपॅसिटर इज 1 मायक्रोफॅरेड, दॅट इज 1 into 10⁻⁻6 फॅरेड. देन रेजिस्टर of 100 ohm, they are connected in series and source of EMF, ठीक है, ERMS is given, ERMS is equals to 20 volt and a frequency of 500 hertz, and frequency of 500 hertz is connected across the combination. Then find, ठीक है, काय काय कॅल्क्युलेट करते बघा आपल्याला. then calculate first, that is inductive and capacitive reactance, that is inductive and capacitive reactance means XL and XC काय करता आपल्याला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड impedance we know that impedance means total resistance offered by the LCR circuit, that is we have to calculate Z. Then phase difference between applied EMF and current, that is we have to calculate phi, that is tan inverse. Then fourth, current in a circuit, that is I, here we have calculate IRMS. Then fifth, voltage across each component, that is we have to calculate EL, ER and EC. Then sixth, power factor, and last is P average. हे आपल्या काय करायचे सगळे कॅल्क्युलेट करायचे. ओके. देन नाउ वी हॅव स्टडीड द फर्स्ट टॉपिक, दॅट इज XL अँड XC. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो काय तुमचा इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय करता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे XL म्हणजेच आपण काय लिहितो, XL इज इक्वल्स टू ओमेगा इंटू एल. ओमेगा व्हॅल्यू इज नथिंग बट 2π इंटू एफ इंटू एल, दॅट इज 2 into 3.14 into frequency given is 500 hertz into inductor is 0.5. ओके. हे सगळं कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं तुम्हाला आन्सर मिळेल बघा 1570 ओहम, दॅट इज XL. ओके. XL ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 1570 ओहम. देन नेक्स्ट इज XC. XC इज नथिंग बट 1 ओमेगा इंटू C, म्हणजेच काय लिहितो आपण 1 2π इंटू एफ इंटू C, दॅट इज substituting the value 1/2 into 3.14 into frequency is 500 into C is 1 microfarad, that is 1 into 10⁻⁻6 farad. Okay, from this equation XC is equals to 1/2 into 3.14 into 500 into 10⁻⁶ is, that is from this calculation we can write equation 3.18 into 10⁻², that is 3180 ohm, that is value of XC. ओके. बघा XL मिळाला तुम्हाला 1570, XC मिळाला 3180 ओहम. ओके. देन second is what will be the impedance. Second is impedance, that is we have to calculate Z. We know that Z means total resistance offered by the LCR circuit, that is formula is R square plus XL minus XC bracket square. Z is equals to R ची व्हॅल्यू किती दिली बघा तुम्हाला, R is 100 square plus XL किती आला तुमचा बघा आता 1570 minus 3180 bracket square. Z is equals to 100 square plus 1070 minus 3118. ठीक आहे. सॉरी इथं इक्वेशनमध्ये 3318 आहे फक्त. ओके. मग यांचे कॅल्क्युलेशन केलं तर येतं तुमचं 1252 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज Z इज इक्वल्स टू 100 स्क्वेअर इज 10,000 प्लस 1252चा स्क्वेअर आपल्याला आहे बघा 156,750,4. This will be the resultant value, and addition is 1,57,504, that is Z is equals to 1255.9. Okay, this will be the total impedance offered by the LCR circuit. बघा काय काय केलं आपण. सगळ्यात पहिले
एक्सेल आणि एक्सी कॅल्क्युलेट करून घेतला. त्यानंतर इम्पेडन्ससाठी आपल्याला एक्सेल आणि एक्सीची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण काय केलं, या व्हॅल्यूनुसार झेड काय केला, कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 4th नंबर फाय. ठीक आहे. फेज डिफरन्स काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, tan phi इज इक्वल्स टू एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर. ओके. म्हणजेच आपण काय लिहितो इथं, फाय इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर. फाय इज इक्वल्स टू tan इनवर्स एक्सेलची व्हॅल्यू किती आली बघा तुमची आता, एक्सेल इज 1570 मायनस 318 डिवाइड बाय आरची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 100. ओके. दॅट इज फाय इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1570 मायनस 18 दॅट इज 1252 डिवाइड बाय 100. दॅट इज फाय इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 12.52. we get phi is equals to 85 degree 24 minute. 85 degree 24 minute. ओके स्टुडंट. बघा तर हा जो काय प्रॉब्लेम थोडा लेंथी प्रॉब्लेम आहे, आपल्याला बाकीचे व्हॅल्यू काय करावं लागतील, रफ करावं लागतील. ठीक आहे. बघा मग तुमचा फायची व्हॅल्यू किती आली आता, 85 डिग्री 24 मिनिट्स. इक्वेशन राईट डाऊन करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. देन नेक्स्ट इज बघा इथपर्यंत आपण कॅल्क्युलेट. नेक्स्ट इज IRMS. ओके. बघा मग आता IRMS आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. IRMS म्हणजेच काय लिहितो आपण, ERMS अपॉन टोटल इम्पेडन्स दॅट इज झेड. आपल्याला ERMS किती दिला बघा आता, ERMS इज 20 व्होल्ट डिवाइड बाय झेड किती आला तुमचा, झेड इज नथिंग बट 1255.9 ओहम. ठीक आहे. त्यावरून तुमचा IRMS ही जी काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू येईल तुमची 15.9 मिली एम्पियर. दिस विल बी द व्हॅल्यू फॉर करंट दॅट इज IRMS. ओके. देन नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट EL, ER अँड EC. बघा मग आता व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय लिहितो आपण, I इंटू एक्स इंटू एल. ठीक आहे. करंट किती आला बघा तुमचा 15.9 इंटू एक्सेलची व्हॅल्यू आपली किती होती, एक्सेल इज इक्वल्स टू 1570. ठीक आहे. म्हणजे जे आन्सर येईल तुमचा बघा ते असेल. ओके. आता इथे एक छोटासा आपलं बघा, इथं आपण IRMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे तर आपल्याला टोटल इन्स्टंटेनियस करंट काय करायचं, पुट करायचं आहे. म्हणजे आपली इथं काय करावं लागेल, थोडंसं इक्वेशनमध्ये काय होईल, चेंज होईल. आणि इथं काय तुमचं बघा I0 ते जे काय IRMS इक्वल टू इक्वेशन केलं तर आपण IRMS इक्वल्स टू I0 इंटू √2. म्हणजे जर काय I0 कॅल्क्युलेट करता असेल तर आपल्याला काय करावं या इक्वेशनला √2 मल्टिप्लाय करावे. ठीक आहे. मग √2 मल्टिप्लाय केलं जे काय आन्सर येणार ते आन्सर असेल तुमचं 24.9 व्होल्ट दॅट इज EL. सिमिलरली EC किती आहे तुमचा, I इंटू XC इंटू किती असेल √2 दॅट इज 15.9 इंटू √2 इंटू XCची व्हॅल्यू किती तुमची 318. ओके. हे कॅल्क्युलेशन करून जे काय आन्सर येईल तुमचं ते असेल 4.77 व्होल्ट. 4.77 व्होल्ट. and last is ER that is voltage across resistor that is I into R. ठीक आहे. I into R ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली किती बघा तुमची 15.9 इंटू R ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 100. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून जे काय आन्सर येईल ते असेल तुमचं 1.59 व्होल्ट. Okay student, hope you are understanding this question. Then next is next question is voltage across each component we have calculated the power factor. Then power factor
बघा आता LCR सर्किटमध्ये आपण जे काय कॉस फायचं जे इक्वेशन आपण फाइंड आउट केलं होतं कॉस फाय, दिस कॉस फाय इज कॉल्ड ॲज अ पॉवर फॅक्टर आणि त्याची व्हॅल्यू असते तुमची कॉस फाय इज इक्वल्स टू आर अपॉन झेड. म्हणजे याचा अर्थ काय, जो काय तुमचा रेजिस्टन्स असेल रेजिस्टन्स अक्रॉस आर दॅट इज ER अपॉन EZ. आणि काय केलं आपण कॅन्सल केला दॅट इज आर अपॉन झेड. आर किती तुमचा 100 अपॉन टोटल इम्पिडन्स किती होता तुमचा 1256 दॅट इज 0.07. दिस विल बी द पॉवर फॅक्टर. ओके. आणि लास्ट इज ॲव्हरेज पॉवर. मग आता ॲव्हरेज पॉवर जर का कॅल्क्युलेट करायची असेल तर ॲव्हरेज पॉवरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो बघा, ॲव्हरेज पॉवर दॅट इज IRMS इंटू ERMS इंटू कॉस फाय. ओके. पॉवर फॅक्टर किंवा पॉवर रिलेटेड असल्याला आपण अजून कोणते टॉपिक स्टडी केले नाही, पण क्वेश्चनमध्ये आल्यामुळे तो आपण डिस्कस करतो. दॅट इज IRMS इंटू RMS इंटू कॉस फाय. IRMSची व्हॅल्यू आपली आलेली बघा, IRMS इज 15.9 मिली ॲम्पियर दॅट इज इंटू 10⁻³ इंटू ERMS इज 20 व्होल्ट इंटू कॉस फाय दॅट इज कॉस ऑफ 0. किंवा डायरेक्टली आपण कॉस फायची व्हॅल्यू लिहितो ती 0.07. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल 22.26 इंटू 10⁻³ वॅट. दिस विल बी द ॲव्हरेज पॉवर इन 1 सायकल. तर अशा प्रकारे हे जे काय क्वेश्चन होता, हा क्वेश्चन काय झालं तुमचं इथं पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर ओन नोट्स. Okay student, then question number second is, question is when a 50 volt DC is applied across a lamp, a current of 0.2 ampere flows through it. When 100 volt AC frequency of 50 Hz is applied to the same lamp, only 0.1 ampere current flows through it. Then calculate resistance, impedance and self inductance of the coil. बघ काय काय सांगितलं आपलं, एक 50 व्होल्टचा काय केलं आपण DC व्होल्टेज काय केलं अप्लाय केलं, म्हणजे आपल्याला गिवन काय काय दिलं बघा, EDC इज इक्वल्स टू 50 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस द लॅम्प, 0.2 एम्पियर करंट दॅट इज IDC करंट इज फ्लोइंग थ्रू 0.2 एम्पियर. वेन 100 व्होल्ट AC, ठीक आहे बघा आता 100 व्होल्ट AC म्हणजे EAC हा आपण किती दिला 100 व्होल्ट ऑफ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज ऑफ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज is applied to the same lamp, then 0.1 ampere that is IAC is 0.1 ampere current is flow through it. Then calculate resistance, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे resistance calculate करायचं आहे, then impedance that is Z, then self inductance that is L. हे काय करायचं आपल्याला calculate करायचं आहे. ओके. तर मग आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला calculate करायचं तो म्हणजे resistance. मग आता ज्या सर्किटमध्ये फक्त DC करंट जर का फ्लो होत असेल तर त्याचं आपण इक्वेशन काय लिहितो असतं बघा, E इक्वल टू I इंटू आर. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता रेजिस्टन्स दॅट इज R इक्वल टू काय असेल तुमचा EDC अपॉन IDC. म्हणजेच R इक्वल टू बघा EDC किती तुमचा 50 व्होल्ट डिवाइड बाय IDC किती आहे 0.2 एम्पियर दॅट इज करंट विल बी 250 ओम. ठीक आहे. म्हणजे DC साठी आपण इक्वेशन काय लिहिलं EDC अपॉन IDC. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आपल्याला इम्पेडन्स दॅट इज Z. मग आता Z जर का आपल्या इथं इक्वेशन आपण काय लिहितो आठवतं असं तुम्हाला, E इक्वल टू काय लिहितो आपण I इंटू Z, म्हणजे Z इक्वल टू काय लिहितो आपण EAC अपॉन IAC. ठीक आहे. बघा मग आता EAC किती सांगितलं तुम्हाला 100 व्होल्ट डिवाइड बाय करंट किती आहे 0.1 दॅट इज Z इज इक्वल्स टू ते आन्सर असं तुमचं 1000 ओम. ठीक आहे. हा झाला तुमचा रेजिस्टन्स अँड इम्पेडन्स. मग आता बघा नेक्स्ट विचारलं तुम्हाला कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टन्स. मग आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे L. ठीक आहे. मग याचा अर्थ काय सांगतो आपण की हे जे काय सर्किट हे सर्किट काय तुमचं फक्त LR सर्किट आहे. ठीक आहे. कारण की या सर्किटमध्ये तुमचा इंडक्टर काय कॅपॅसिटर काय ॲब्सेंट आहे, दिस इज अ LR सर्किट. मग LR सर्किटसाठी आपण जे काय तुमचा इम्पेडन्स आहे इम्पेडन्सचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं ते आठवत असं तुम्हाला बघा, XL इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ Z² मायनस R². बघा जे काय तुमचा टोटल इम्पेडन्सवरून जो का आपण XL कॅल्क्युलेट करत असतो तो फॉर्म्युला तुमचा XL इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Z² मायनस R². मग झेडची व्हॅल्यू किती आली तुमची बघा, Z इज इक्वल्स टू 1000
ओहम मायनस आर किती आला तुमचा 250 स्क्वेअर. दॅट इज एक्सेल इज इक्वल्स टू वी गेट 94 इंटू 10⁻². ठीक आहे, म्हणजेच एक्सेलची व्हॅल्यू जी काय तुम्हाला मिळेल ती असेल तुमची असेल तुम्ही 94 इंटू 10⁻⁴ दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 94 इंटू 10⁻². दॅट इज एक्सेल इज इक्वल्स टू वी गेट 9.69 into 10⁻² ohm. This will be the value of inductive reactance. Okay, then we have to calculate inductive reactance, and from this equation we have to calculate self inductance. मग सेल्फ इंडक्टन्स म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, एल काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. पण आपल्याकडे फॉर्म्युला असं बघा, एक्सेल इज इक्वल्स टू काय लिहितो आपण ओमेगा इंटू एल. आपल्याला एल कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज एक्सेल अपॉन काय असेल ओमेगा इक्वल टू एल. एक्सेलची व्हॅल्यू किती आली बघा 9.69 इंटू 10⁻² डिवाइड बाय ओमेगा मध्येच काय लिहितो आपण 2π इंटू एफ इक्वल टू काय असेल एल. दॅट इज 9.69 इंटू 10⁻² डिवाइड बाय 2 इंटू 3.14 इंटू frequency given is 50 Hz is equals to L. From this equation L is equals to 3.085 Henry will be the self inductance of the coil. जो का self inductance आला तो किती आला तुमचा बघा 3.085. Take a screenshot or make your own notes. Hope you are understanding the question and its answer. Okay student, then last question of the lecture. Question is, a capacitor of 30 microfarad, an inductor of 0.2 Henry and a resistor of 35 ohm connected in a series with AC source of an EMF 310 sin 100 pi t volt. What is the reactance, impedance of the circuit, phase angle between current and EMF, expression for the instantaneous value of the current. ओके, हे 4 क्वेश्चन्स काय केले आपल्याला विचारलेले. सगळ्यात पहिला आपण बघूया गिवन काय काय दिले. गिवन फर्स्ट इज अ कॅपॅसिटर ऑफ 30 मायक्रोफॅरेड, that is 30 into 10⁻⁻6 farad. Then inductor L equal to 0.2 Henry. Then resistor of 35 ohm in a series with AC source. ठीक आहे बघा, तो काय E तुम्हाला दिला आहे टोटल E इक्वल टू 310 इंटू साइन 100 pi t. आणि आपला क्वेश्चन विचारला आहे कॅल्क्युलेट रिॲक्टन्स. First we have to calculate reactance, then second impedance, second is impedance, third one is phase angle that is phi, and fourth one is instantaneous current. ओके, हे 4 व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता सगळ्यात पहिले बघा, आपल्याला रिॲक्टन्स जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर LCR सर्किट आहे. LCR सर्किटमध्ये जो का रिॲक्टन्स असेल तो असेल तुमचा Z. मग Z कॅल्क्युलेट करायचा असेल त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक्सेल आणि ओमेगा काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ओमेगाच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला हे इक्वेशन काय करावं लागेल, पहिले ओमेगाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. मग सगळ्यात पहिले काय करू आपण, हे जे काही इक्वेशन आपण कंपेअर करू, कंपेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन. दॅट इज E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. मग याच्यावर इक्वेशन कंपेअर केला आपल्याला काय मिळेल बघा, ओमेगा इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला 100 पाय. ओके, ओमेगाची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला बघा 100 इंटू पाय, दॅट इज ओमेगा इक्वल टू 100 इंटू 3.14, दॅट इज 314 रेडियन पर सेकंड. ठीक आहे, ओमेगाची व्हॅल्यू आपली काय होईल, कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तो म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय बघा, तुमच्याकडे एक्सेल इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला लिहितो आपण, एक्स इज इक्वल्स टू 1/ओमेगा सी. 1/ओमेगाची व्हॅल्यू किती लिहिली बघा आपण 314 इंटू कॅपॅसिटर किती तुमचा
30 × 10⁻⁶, दॅट इज 1/ωc ची जी काय व्हॅल्यू असेल तुमची ती असेल 106.15 ohm. दिस विल बी द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. देन नेक्स्ट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. Inductive reactance is XL, that is XL is equals to, we know that, omega into L. ओमेगा ची व्हॅल्यू किती आली बघा तुमची आता 314 into L किती दिलाय तुम्हाला 0.2. ओके, दॅट इज 314 into 0.2 येईल तुमचा 62.8 ohm. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ XL. देन नेक्स्ट क्वेश्चन इज इम्पेडन्स. मग आता बघा इम्पेडन्स जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर इम्पेडन्ससाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो इम्पेडन्स इज इक्वल्स टू Z, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XL मायनस XC². Z इज इक्वल्स टू बघा R तुम्हाला दिलेला आहे 30 ओहम. सॉरी, थोडंसं क्वेश्चनमध्ये आपण चेंज करूया. हा दिला तुम्हाला 30 ओहम. ओके, 30 स्क्वेअर प्लस XL तुमचा किती आला बघा. XL इज 62.8 मायनस हा आला तुमचा 106.15 चा स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज Z इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 900 प्लस 1879.22, दॅट इज फ्रॉम कॅल्क्युलेशन Z इज इक्वल्स टू 52.71 ohm. Okay, this will be the total impedance for the circuit. Then next is phase angle. We know that phase angle, that is tan phi is equals to, we write XL minus XC upon R. Okay, XL तुमचा किती आला बघा. XL ची व्हॅल्यू तुमची 62.8 मायनस हा किती तुमचा 106.15 अपॉन 30. ठीक आहे, दॅट इज phi इज इक्वल्स टू, जे काय आन्सर असेल ते असेल तुमचं 55.31 डिग्री. दिस विल बी द phi, दॅट इज फेज अँगल. अँड लास्ट इज इंस्टंटेनियस करंट. ओके, बघा मग आता इंस्टंटेनियस म्हणजेच काय लिहितो आपण I इक्वल टू I0 इंटू साइन ओमेगा टी प्लस phi. ओके, दॅट इज मीन्स I इक्वल टू, आता I0 कसा कॅल्क्युलेट करणार आपण E0 अपॉन Z इंटू साइन ओमेगा टी प्लस phi. दॅट इज I इज इक्वल्स टू E0 ची व्हॅल्यू किती आली तुमची बघा 310. फ्रॉम दिस इक्वेशन E0 कॅन बी रिटन ॲज 310 अपॉन Z तुमचा आला होता 52.71 इंटू साइन ओमेगाची व्हॅल्यू किती आली तुमची 314 इंटू टी प्लस फायचं इक्वेशन किती आले 55.31. ओके, दॅट इज I इज इक्वल्स टू, हे कॅल्क्युलेशन केलं आन्सर मी तुम्हाला 5.88 इंटू साइन 314 इंटू टी प्लस 55.31. दिस विल बी द व्हॅल्यू फॉर इंस्टंटेनियस करंट. तर अशा प्रकारे जर का तुम्हाला क्वेश्चनमध्ये इंस्टंटेनियस करंट जर का विचारला तर त्यास तुम्हाला या फॉर्म्युला काय करावं लागेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागते. तर अशा प्रकारे आपण हा जो काय तुमचा AC सर्किटमधला जो काय कॉम्प्लिकेटेड सर्किट, या कॉम्प्लिकेटेड सर्किट जो काय LCR हा जो काय टॉपिक आहे, हा थिअरी प्लस प्रॉब्लेम काय केला आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो जेवढे तुमचे मित्र असेल सगळ्यांना काय करा, शेअर करा. थँक्यू.